ताटामध्ये रोजचीच भाजी, चपाती, वरण-भात यात वेगळं तरी काय? पण याच ताटामध्ये थोडासा तळलेला पापड, थोडीशी कोशिंबीर असली ना, की मग मन सुद्धा प्रसन्न होतं. चला, आज मी तुमच्यासोबत ना अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे आणि खरं सांगू का, तुम्ही नक्की मला म्हणाल, की "अरे च्या ही जर रेसिपी मला आधी माहीत असती ना, तर आम्ही रोज ही बनवून खाल्ली असती." आणि यापुढे तुम्ही रोज ही बनवून खाल याची गॅरंटी आहे. पापड तळण्याची सुद्धा एक मस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कढईभर तेलाची आता अजिबात आवश्यकता नाही. फक्त चमचाभर तेलामध्ये आपण हे पापड कसे तळून घ्यायचे, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऐकायला जरी थोडंसं वेगळं वाटत असलं, तरीसुद्धा एक चमचाभर तेलामध्ये सहज असा पापड तळता येतो. तो कसा तळायचा हे तर आपण पाहणारच आहोत. आता ना इथे मी काही कोशिंबिरीसाठी लागणारं साहित्य घेतलंय. तर यामध्ये मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम आकाराची काकडी घेतली, यावरचा साल मी काढून घेतलेला आहे आणि लाल बुंद असा टोमॅटो घेतलाय. टोमॅटो घेत असताना ना, यामधल्या ज्या बिया आहेत किंवा जो गर आहे पाण्याचा, तो सगळा काढून घ्यायचा. कारण काय होतं, जेव्हा आपण या पदार्थामध्ये मीठ घालतो किंवा इतर साहित्य घालतो, अगदी पाणी-पाणी होणार नाही आणि पदार्थ मस्त लागेल. आता हे सगळं साहित्य आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर इथे कांदा अगदी बारीक असा मी चिरून घेतलेला आहे. याचबरोबर काकडीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायची. सगळं साहित्य बारीक चिरून घेतलं, की मग चवीला सुद्धा ते चांगलं लागतं आणि खायला मजा येते. आता तुम्ही विचाराल, की काकडी किसून घेतली तर चालेल का? तर अजिबात नाही. काकडी जेव्हा तुम्ही किसायला जाल ना, तर त्यावेळेस काय होईल, काकडीमधलं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, ते खूप रिलीज होतं आणि यामुळे ही काकडी किसून घेण्यापेक्षा या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची. इथे कांदा आणि काकडी चिरून झाली. याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा अगदी बारीक असा आपण चिरून घेऊयात. तर इथे कांदा, काकडी, टोमॅटो चिरून झालेला आहे आणि याचबरोबर इथे मी कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतली. आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर गाजर घ्यायचं असेल, गाजर तुम्ही किसून यामध्ये वापरलत ना तरीसुद्धा चालेल किंवा बीट असे लहान बारीक तुकडे करून घेतले ना तरीसुद्धा छान टेस्ट येईल. सगळं साहित्य छान असं चिरून झालंय. आता पापड कसे तळून घ्यायचे हे पाहूयात. तर इथे अंदाजे एक 4-5 मी पापड घेतलेले आहेत. आता यामध्ये अगदी थेंब-थेंब आपल्याला तेल घालायचंय आणि हे तेल सगळ्या पापडाला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 2-3 थेंब मी तेलाचे घातलेत आणि हेच पापड एकमेकांवरती लावून घ्यायचे. सगळ्या पापडांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. हे पापड तळण्यासाठी कढईमध्ये भरपूर तेल घ्या आणि मग हे पापड तळा. हे असं करण्यापेक्षा ही पद्धत मला खूप सोयीस्कर वाटते. तेलही आपलं बरचसं जळलं जात नाही आणि अगदी चमचाभर तेलामध्ये 5-6 पापड तळून होतात. तर इथे सगळ्या पापडांना व्यवस्थित असं मी तेल लावून घेतलेलं आहे. आता जसे आपण रेग्युलर पापड गॅस फ्लेमवरती भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा भाजून घ्यायचंय आणि तुम्ही इथे बघालच अगदी मस्त याची टेस्ट येते. दिसायला हे पापड भाजलेल्या पापडाप्रमाणेच दिसतात, पण टेस्टला मात्र हे तळलेल्या पापडाप्रमाणे दिसतात. आणि म्हणूनच या महत्त्वपूर्ण टिप्ससाठी व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कधी नुसताच तळलेला पापड खावासा वाटला ना तुम्हाला, तर या पद्धतीने तळून घ्यायचा. खूप जास्त तेलसुद्धा वायाला जात नाही आणि मनामध्ये गिल्टसुद्धा राहत नाही, की बाबा खूप तेलामध्ये हा तळलेला आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. आता इथे सगळे पापड भाजून झालेले आहेत. आता या पापडाचा आपल्याला भुगा करून घ्यायचा आहे. तर थोडासा जाडसर असाच भुगा ठेवायचा. तर हे बघा इथे पापडाचा छान भुगा करून झालेला आहे. आता ज्या भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या ना, त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्यात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्हाला हा पदार्थ खायचा आहे, त्यावेळेसच आपल्याला यामध्ये हे सगळ्या भाज्या एकत्र करायच्यात. कारण काय होतं, की थोड्या वेळानंतर एक 10-15 मिनिटानंतर जो पापड आहे तो सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. कारण काकडीमध्ये, टोमॅटोमध्ये मॉइश्चरचं प्रमाण खूप असतं. या मॉइश्चरमुळेच हा पापड पटकन ओलसर होतो. तर यामुळेच भाज्या आधी चिरून ठेवायचा, पापड आपल्याला भाजून ठेवायचे आणि जेव्हा आपण खायला घेणार आहोत, त्यावेळेस मात्र हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे. सगळं साहित्य पापडवरती घालून झालं. यावरती घालूयात अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा यावरती घालायची आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय. आता इथे ना मी फक्त बेडगी मिरची पावडर घेतली, की जी तिखटाला थोडीशी कमीच असते आणि रंग मात्र याचा फार छान असतो. यामुळे 1 चमचाभर मी बेडगी मिरची पावडर घेतली किंवा रेग्युलर साधी मिरचीची पावडर तुम्ही इथे घेतली. फक्त क्वांटिटी थोडीशी कमी घ्यायची. चवीपुरतं मीठ घातलं. आता यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. यासाठी हे सगळं साहित्य एका मोठ्या बोलमध्ये मी काढून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. तर या पद्धतीने सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स झालेलं आहे. आता इथे माझ्याकडे बारीक शेव आहे म्हणून मी घालतेय. पण तुमच्याकडे जर बारीक शेव नसेल तुम्ही स्किप करू शकता. असंच सुद्धा हे अगदी मस्त लागतं.
हवी तेवढी यावरती शेव घालायची, चांगली घातलेली शेव मिक्स करायची आणि वरून छान लिंबू पिळायचं. आहाहा! मस्त. काय भन्नाट टेस्ट लागते म्हणून तुम्हाला सांगू. सध्या उन्हाळा आहे, यामध्ये थोडीशी कैरीसुद्धा बारीक चिरून टाकली ना, की मस्त टेस्ट येते. नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या घरातल्यांना नक्की खुश करा. आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. मला तर अजिबात राहवत नाहीये, कारण असं चटपटीत पदार्थ खायला मला फार मजा येते आणि ताटात जर असा पदार्थ असेल तर कोणी नाही का म्हणेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.